तर मी आता मस्तपैकी कोल्हापूरहून जावळी रिसॉर्टला या आंब्यामध्ये आलेलो आहे. जस्टच आम्ही आता कोल्हापुरातून 10:30 वाजता निघलेलो आणि 1 वाजता आम्ही पोचलेलो आहे इथं जावळी रिसॉर्टमध्ये. तुम्ही पाहू शकताय निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं असं मस्तपैकी जावळी रिसॉर्ट शाहूवाडी तालुक्यातील. आणि चारीभोवती मस्तपैकी असा सुंदर डोंगर, झाडे झुडपे आणि मस्तपैकी असं थंडगार वातावरण आहे इथं. कोल्हापूरपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आहे हे जावळी रिसॉर्ट. आणि आम्ही आपले सर्व मित्र फ्रेंड वगैरे या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता हा मस्तपैकी डायनिंग हॉल आहे. हे आमचे स्वप्नील दादा आणि इथंच आम्ही आता आजचा स्टे करणार आहोत. या मस्तपैकी सुंदर AC वगैरे रूम आहेत, स्वच्छ क्लीन वगैरे फॅन आहेत, AC आहेत आणि याच बाजूला मस्त असं किचन वगैरे आहे. तुम्ही जेवण वगैरे इथे बनवू शकताय. आणि रिसॉर्टच्या बॅक साईडलाच मस्तपैकी सुंदर असा स्विमिंग टँक आहे. निळशार पाणी, स्वच्छ सुंदर. जर तुम्ही कधी या ठिकाणी आला तर मस्तपैकी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे एन्जॉय करण्यासाठी या. कारण या धावपळीच्या युगात तुम्ही या ठिकाणी मस्तपैकी आनंद घेऊ शकताय. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता हा मस्तपैकी असा डोंगर, डोंगरावरती मस्तपैकी अशी हिरवीगार झाडं वगैरे आहेत आणि मस्तपैकी असं स्वच्छ आणि सुंदर हवा आहे या ठिकाणी आणि फ्रेश अशी झाडं आहेत इथं आणि मस्तपैकी असं थंडगार इथं वारा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती असा आल्हाददायक आणि निसर्गाचं वरदान लाभलेलं मस्तपैकी वातावरण आहे इथं. हा स्विमिंग टँकचा परिसर आणि हा हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टच्या चारीभोवती मस्तपैकी असं सुंदर हिरवीगार झाडे आहेत आणि थंडगार असा स्विमिंग टँकसुद्धा आहे. तुम्ही इथं पोहण्याचा सुद्धा आनंद घेऊ शकताय आणि छानपैकी अशी मस्तपैकी बाहेरच अशी तिने जेवणाची वगैरे जेवणाची सोय केलेली आहे. डायनिंग टेबल वगैरे आहेत. तुम्ही जेवण करून बाहेर संध्याकाळी किंवा दिवसासुद्धा आनंद घेऊ शकता इथं. आणि थोडंसं म्हटलं मी आणि स्वतः जरा थोडंसं फिरावं, बघावं नेमकं काय काय आहे इथं. मला तर खूप बरं वाटलं कारण जेनीला आणि जेनीच्या मम्मीला इथं एकदा दाखवायला यायचं आहे. त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाहून वाटत असेल की आम्हालासुद्धा पप्पा नेतील. त्यांना नेक्स्ट टाईम मी नक्की इथे घेऊन येईन. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की इथे वेळ घालण्यासाठी या. खूप छान वातावरण आहे. गॉड ब्लेस यू.